नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रोग कुठलाही असला ना तरी माणसासाठी समस्या निर्माण करतोच आणि त्यात सुद्धा काही रोग असे असतात की एखाद्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला जर तो रोग जडला तर संपूर्ण कुटुंब तो रोग वेठीस धरतो. त्या रोगांपैकीच एका रोगाचं नाव आहे ते म्हणजे कर्करोग. आपण जर आकडा बघितला तर दरवर्षी लाखोंच्या घरात मृत्यू हे भारत देशात कर्करोगामुळे झालेले दिसतात. आणि याच दृष्टिकोनातून लोकांमध्ये जनजागृती वाढावी, प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला कळावेत या निमित्ताने 2014 पासून 7 नोव्हेंबर म्हणजेच आजचा दिवस हा राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. आज याच निमित्ताने आजचा विषय असणार आहे. पाहूयात विषय काय आहे ते. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला आणखीन जनजागृती कशी वाढावी हे सांगण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर स्मिता संतोष चव्हाण मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आणि इतका खरं तर महत्त्वाचा विषय आहे की खरंच त्याच्याबद्दल जनजागृती होणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच या विषयाची निवड करण्यात आली आहे. आपण आपल्या मनातले सगळे प्रश्न मॅडमना विचारणार आहोत, पण तत्पूर्वी प्रेक्षकांना आपल्या मॅडमची मी ओळख करून देते. फार महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर स्मिता संतोष चव्हाण मॅडम या सध्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व ऋण कूपर सर्वसाधारण रुग्णालय मुंबई येथे सहयोगी प्राध्यापिका जनौषध शास्त्र विभागात कार्यरत आहेत. MBBS MD DNB DPH त्यांचं झालेलं आहे. त्याचबरोबर असंसर्ग रोगांमध्ये PhDचे त्यांचे शिक्षण सुरू आहे. सायन रुग्णालयात सुद्धा जवळजवळ 5 ते 6 वर्षांचा त्यांचा कामाचा अनुभव आहे. कोविडच्या संदर्भात अनेक पुस्तकांचं लिखाणही त्यांच्या हातून घडलेलं आहे. BMCच्या कोविड समर्पित रुग्णालयात सुद्धा अतिरिक्त अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे. तेव्हा डॉक्टर स्मिता मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवसानिमित्त. की मॅडम आपण कर्करोग हा शब्द अगदी सर्रास वापरतो, कॅन्सर हा शब्द आपला नेहमी प्रचलित आहे, पण मुळात हा रोग म्हणजे नक्की काय हेच जनसामान्यांपर्यंत माहीत नसतं. कारण कर्करोग हा शब्द ऐकल्यानंतरच अंगावरती काटा येतो. तर हे आधी जाणून घ्यायचं की कर्करोग म्हणजे नेमकं काय. बरोबर चैताली. आणि मी सर्वांना आज 7 नोव्हेंबर 2022 या दिवशी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. आणि खरंच हा दिवस खूप गरजेचा आहे, कारण 2014 पासून डॉक्टर हर्षवर्धन सर तेव्हाचे केंद्रीय मंत्री आरोग्याचे त्यांनी हा दिवस सुरू केलेला आहे. आणि कर्करोगासाठी ही जनजागृतीची जी मोहीम आहे ती खरंच खूप खूप गरजेची आहे. कारण कर्करोग हा रोग जरी आपण नाही धरला तरी ही एक परिस्थिती आहे जिथे आपल्या ज्या शरीरातील पेशी आहेत त्या अनियंत्रितपणे त्यांची वाढ होत असते. अशी परिस्थिती जिथे अनियंत्रित पेशींची जी वाढ होते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे असे लक्षणं दिसायला लागतात आणि मग त्याच्यामुळे जीविताचा धोकाही होऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण होते. अशा याला आपण कर्करोग किंवा कॅन्सर असे बोलतो. तर बेसिकली हे सगळे पेशींमध्ये झालेले चेंजेस आहेत. म्हणजे हा काही संसर्गजन्य रोग नाही आहे किंवा तो एकमेकांपासून दुसऱ्यांना लागणारा असा हा रोग पसरणारा पण नाही आहे. पण हा जो रोग आहे किंवा ही जी परिस्थिती आहे ती पेशींमध्ये निर्माण होते आणि त्यांच्या अनियंत्रित वाढीमुळे झालेली ही परिस्थिती जी निर्माण होते त्याला आपण कॅन्सर किंवा कर्करोग असं बोलतो. मला वाटतं खूप कमी शब्दात पण महत्त्वाची माहिती आपण दिलीत की लोकांमध्ये हा गैरसमज होऊ नये की हा कुठलाही संसर्गजन्य रोग नाही, केवळ पेशीतील अनियंत्रिततेमुळे निर्माण झालेला हा रोग आहे. पण मॅडम हा रोग नेमका होतो कसा, नक्की काय परिस्थिती शरीरात निर्माण होते की ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की कर्करोग झालेला आहे, तर हे कसं ओळखावं. बरोबर. आता जसं मी बोलले की कर्करोग ह्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. तर त्या अनियंत्रित वाढीसाठी कुठली कारणं आहेत ती महत्त्वाची आहेत. ठीक आहे. या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये वाढीचे जे मूलभूत ठिकाण आहे म्हणजे न्यूक्लियसमध्ये जो DNA असतो, DNA मध्ये जे जनुके असतात जीन्स
ओके, तर ते आपल्याला त्या DNA त्या पेशींना असे सिग्नल्स देत असतो की तुमची वाढ होते. कारण आपल्या शरीरामध्ये एक बिलियन्स अँड बिलियन्स असे सेल्स आहेत, पेशी आहेत, आणि त्यांची वाढ होत राहणे हा निसर्गाचा नियम आहे. आणि ती नियंत्रित पद्धतीने आपल्या शरीरामध्ये त्याची वाढ होत असते आणि ते रिप्लेसमेंट होत असतात पेशींचे एकानंतर एक. पण कधीतरी अशी परिस्थिती निर्माण होते की त्या जनुकांमध्ये बदल होऊन ते जनुकांचे जे सिग्नल्स असतात ते पेशींना अनियंत्रित वाढीसाठी दिलेले गेलेले असतात. आणि मग त्या शरीरातील त्या भागामध्ये, त्या अवयवामध्ये, म्हणजे स्तन असो किंवा यकृत असो, जठर असो, फुफ्फुस असो, याच्यामध्ये मग त्या पेशींची अनियंत्रित वाढ होत राहते. आणि अनियंत्रित वाढ झाल्यामुळे तिथे त्या ठिकाणी गाठ निर्माण होते. तर हे जे अनियंत्रित वाढ होते आणि ते जीन्सना ते जे सिग्नल्स मिळतात की ते अनियंत्रित वाढ का होवे, त्याच्यासाठी 2 मूलभूत कारण आहेत. एक म्हणजे एक वारसा आलेला असतो आई वडिलांकडून, आईच्या आईंकडून, आजी आजोबांकडून जो वारसामध्ये जे आपल्याला जनुके मिळतात, आनुवंशिकता आपण जे म्हणतो ते एक असतं. किंवा त्या जीन्सला स्टिम्युलेट करण्यासाठी जे वातावरणातील बदल असतात, म्हणजे जे काही कर्करोगजनक पदार्थ आपण बोलू शकतो, अशांचा जर संपर्क आपल्या शरीरात येत असेल आणि त्याच्यामुळे जर जनुकांमध्ये फरक जाणवला तर त्यामुळे त्या अनियंत्रित पेशींची परिस्थिती शरीरामध्ये निर्माण होते. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की हा संसर्गजन्य रोग नाही आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर वारसा आनुवंशिक येऊ शकतो आणि दुसरं म्हणजे कर्करोगजन्य पदार्थांचा आपल्या संपर्कात येणं. तर यामध्ये या 2 जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर जो अनुवंशिक परंपरागत आपला वारसागत आपण जो बोलतोय ते एक 10 ते 15% त्याची टक्केवारी आहे. पण जे आपण प्रिव्हेंट करू शकतो, ज्याचा प्रतिबंध करू शकतो, असे 80 ते 85% गोष्टी आपल्या हातात असतात किंवा वातावरणात असतात, ज्यांचा संपर्क आपल्या शरीराशी होतो, जनुकांशी होतो आणि मग ते अनियंत्रित पेशींचं प्रमाण आपल्या शरीरात वाढत असतो. नक्कीच मला वाटतं जे आपण 10 ते 15% म्हणालात की जो अनुवंशिक प्रकार याच्यामध्ये येतो, तर त्यावरती नियंत्रण आपण नाही ठेवू शकत. पण मॅडम जसं म्हणाल्या 80 ते 85% जो वाटा आहे तो बाह्य घटकांचा आहे. तर तो प्रतिबंध आपण कसा करायचा आहे हेच आजच्या कार्यक्रमात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर मॅडम, आत्ता आपण बोलताना उल्लेख केलात की स्तनामध्ये गाठ होते किंवा मग फुफ्फुस असेल तर याच्यामध्ये हा प्रकार होतो. तर मला इथूनच आपल्याला विचारायचं आहे की कर्करोगाचे साधारण किती आणि कोणते प्रकार बघायला मिळतात, काय सांगाल याविषयी? हो चैताली, अगं कर्करोगाचे एवढे प्रकार आहेत ना, म्हणजे 150 ते 200 प्रकाराचे कर्करोग आहेत असं मी म्हणू शकते या परिस्थितीमध्ये. आणि त्याच्या प्रकाराचे जर विभाजनच करायचं असेल तर मग ते कुठल्या पेशींवर त्याचा फरक जाणवतोय, म्हणजे कुठल्या पेशींमध्ये कर्करोग तयार होतोय त्याच्यानुसार त्याचे प्रकार आहेत. जसे की आपल्या ज्या अवयवांमध्ये जे इपिथेलियल लाइनिंग असते, ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये कॅन्सर होत असेल तर आपण त्याला कार्सिनोमा बोलत असतो. जर हाडांमध्ये फायब्रस टिश्यू किंवा मसल्समध्ये होत असेल त्याला सार्कोमा बोलत असतो. किंवा रक्तांच्या पेशीमध्ये जर होत असेल तर त्याला ल्युकेमिया बोलतो आपण. आणि लसिका ग्रंथी असतात, लिम्फ नोड्स असतात, तर त्या लसिका ग्रंथींमधल्या सेलमध्ये जर होत असेल तर आपण त्यांना लिम्फोमा बोलत असतो. हे ढोबळ प्रकार आहेत. पण मग इतर प्रकार म्हणजे कुठला अवयव त्याच्यामध्ये, कुठल्या अवयवाला कर्करोग झालेला आहे, कुठल्या प्रकारच्या पेशींना, त्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार, असे सगळ्यांचा जर आपण विचार केला तर 150 ते 200 वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आपल्याला दिसतात. आणि आतापर्यंतचे ते डायग्नोसिस किंवा संशोधनातून त्याच्यावर काम झालेलं आहे. तर जे आपल्याला कॉमनली म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला कॅन्सर दिसतात तर स्त्रियांमध्ये जर आपण टॉप टू बॉटम विचार केला तर पहिला नंबर तर स्तनांचा कॅन्सर असतो. स्तनांमध्ये गाठी येणं किंवा स्तनांचा कॅन्सर असणं. नंतर सर्वायकल कॅन्सर, ग्रीवेचा कॅन्सर बोलतो आपण, तर महिलांमध्ये तो आपल्याला विकसनशील देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. मग फुफ्फुसांचा कॅन्सर आणि तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडाचा, लिप्स, ओठांचा किंवा तोंडातल्या इतर भागांमधला कॅन्सर तो एक असतो. किंवा मग तोच कॅन्सर पुढे आपल्या श्वसन नलिकेतून किंवा फुफ्फुसांमधून आपण बोलतो की ट्रकिया किंवा लंग्स, यानं लंग कॅन्सर, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर लंग आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे श्वसन नलिकेच्या भागामध्ये कर्करोग असतात. मग जे आपण जठर किंवा यकृत, स्वादुपिंड
आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये म्हणजे जसं की स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, इथेही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स असतात. आणि मग मूत्राशय किंवा मूत्रपिंड, ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर किंवा किडनी यांचे पण कॅन्सर, असे विविध प्रकारचे कॅन्सर बॉडीमध्ये, म्हणजे असा कुठलाही भाग नाही आहे की तिथे कॅन्सर होऊ शकत नाही. तर हेड नेकमध्ये म्हणजे डोक्यामध्ये ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्यूमर आपण बोलत असतो, नेकमध्ये असतो. डोळ्यांमध्ये लहान मुलांमध्ये रेटिनोब्लास्टोमा म्हणजे अनुवंशिकपणे येऊ शकतो. तर असा शरीराचा कुठलाही भाग नाही आहे की जिथे आपण सांगू शकत नाही की इथे कॅन्सर होणार नाही आहे. शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये, ऊतींमध्ये कॅन्सर होण्याचे तेवढेच सगळीकडे समान असे प्रकार आढळून येतात. खरंय, म्हणजे आपण शरीर असल्यामुळे पेशींचं जाळं आहे आणि त्यामुळे ती कुठेही अनियंत्रित वाढ ही होऊ शकते. बरेच वेळेला असं आपल्याला बघायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं की जर कर्करोगाचं वेळीच निदान झालं तर त्याच्यावर पटापट उपचार सुरू करता येतात आणि त्यातल्या त्यात रुग्णाचं बचावण्याचं प्रमाण हे वाढू शकतं. तर मला असं विचारायचं आहे मॅडम की कर्करोगाचं निदान नेमकं कसं करावं, कारण हे निदान करणं फार अवघड जातं. बरेच वेळेला आपल्याकडून काही गोष्टींचं दुर्लक्ष होतं. तर निदान करताना कुठली काळजी घ्यायला हवी? निदान करण्यापेक्षा त्यांची जी लक्षणं असतात ना चैताली, ती खूप महत्त्वाची आहेत. म्हणजे जर लक्षणांकडे जर दुर्लक्ष झालं तर मग कर्करोग हाताबाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे मग आधी ही एक स्वतःची, म्हणजे एका मनुष्य प्राण्याची ही स्वतःची जबाबदारी आहे की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये काहीतरी वेगळे बदल आपल्या शरीरामध्ये आपल्याला जाणवतात का, हे जर आपण स्वतःच अवेअरनेस असेल तर तो कर्करोग आपल्याला लवकर पकडता येतो. आणि अर्ली डायग्नोसिस किंवा स्क्रीनिंगमध्ये जे आपल्याला कर्करोग दिसतात त्याचा महत्त्वाचा भाग, त्याचा महत्त्वाचा रोल या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आहे. तर त्यांची लक्षणे जी आपण बघू शकतो, टॉप टू बॉटम मी तुला सांगितलं की प्रत्येक पेशींमध्ये कॅन्सर होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये लक्षणं आपण जी आहेत तर ती आता डोळ्यांचा कॅन्सर लहान मुलांमध्ये असतो. तर डोळ्यांमध्ये जर पांढरा स्पॉट दिसत असेल, ओके, किंवा तिरळेपणा अचानक जाणवला असेल, आधी तिरळेपणा नव्हता आता तिरळेपणा जाणवतो आहे, असं जर काही असेल, म्हणजे काहीतरी वेगळं, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टी शरीरामध्ये घडत असतील तर त्या आपण थोडंसं जागरूकतेने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. तर हे झालं लहान मुलांमध्ये. मोठ्यांमध्ये ओरल कॅव्हिटीमध्ये जर आपण नेहमी बघत राहिलं की काही चेंजेस आहेत का, म्हणजे ज्यांचा हाय रिस्क ग्रुप, म्हणजे जे जास्त तंबाखूचं सेवन करतात किंवा मद्यपान वगैरे करतात, तर त्यांच्यामध्ये आपण ल्युकोप्लेकिया बोलतो, म्हणजे पांढरे डाग किंवा असं. तर ओरल कॅव्हिटीमध्ये हे चेंजेस जाणवतात. आणि ल्युकोप्लेकिया किंवा ह्या ज्या सुरुवातीचे लक्षणं आहेत ते जर आपण लवकर डिटेक्ट केले आणि त्याचं ट्रीटमेंट जर झाली तर आपल्याला त्याच्यापासून त्या माणसाचा जीव वाचवता येतो. त्याच प्रकारे जर फुफ्फुसाचं कर्करोग बघितला तर श्वासोच्छवासाला त्रास होणं, छातीत दुखणं, खोकला येणं, आणि ही जी लक्षणे आहेत ती नॉर्मली पण असू शकतात. पण जर ती 15 ते 20 दिवस, 1 महिना आपण काही जी अवेलेबल ट्रीटमेंट घेतली आणि तरीही तो खोकला जात नसेल किंवा श्वासोच्छवासाला त्रास होत असेल, जर नेहमीची औषधे घेऊनही जर आपल्याला त्याच्यामध्ये त्या त्रासापासून मुक्तता होत नसेल तर आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि आपल्या डॉक्टरांना त्याच्याबद्दल माहिती घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्तनाच्या कॅन्सरमध्ये असं असतं की एक सुरुवातीला छोटीशी गाठ असते, मग ती हळूहळू मोठी होत जाते. तर अंगावर दुखणं काढणं ही जी आपल्याकडे पद्धत आहे, तर ते न करता जर गाठ दिसते, आपल्याला वाटते, हाताला लागते आहे, तर ती डॉक्टरांना दाखवा, त्याची तपास करून घ्या. मॅमोग्राफी वगैरे आपण करू शकतो. तर एक पर्टिक्युलर एज नंतर 30 ते 35 वर्षाच्या वयानंतर जर अशी गाठ दिसत असेल तर मॅमोग्राफी करून किंवा इतर जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते करून आपल्याला त्या कर्करोगाला लवकरात लवकर पकडायचं आहे आणि त्याची ट्रीटमेंट करायची, त्याच्यावर उपचार करायचे आहेत. तर ही जी लक्षणे आहेत ती खूप खूप महत्त्वाची आहेत. मग जर आपण अन्ननलिकेचा आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट आपण जे बोलतो पचन संस्थेच्या ज्या कर्करोगाबद्दल जर विचार केला तर सुरुवातीला आपल्याला भूक न लागणे, मळमळणे किंवा
वजन कमी होत जाणे. म्हणजे कसं असतं की आपल्याला कधीतरी असं वाटतं की वजन कमी होणं चांगली गोष्ट आहे, पण ती जर अचानकपणे होत असेल आणि तुमचं एक 3-4 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालेलं असेल अचानकपणे, जे आधी नव्हतं, तर ती खरंच एक काळजीची बाब आहे. आणि ते तुम्ही असं दुर्लक्ष करू नये किंवा ते वजन कमी होतंय चांगली गोष्ट आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून जाऊ नये. कारण हे जे पचनसंस्थेचे जे कर्करोग आहेत त्याच्यामध्ये लक्षणं फार कमी असतात आणि मग जेव्हा ती लक्षणे जास्त व्हायला लागतात आणि आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा तो कर्करोग 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजवर पोहोचलेला असतो किंवा त्याचं मेटास्टॅसिस पण झालेलं असतं की इतर अवयवांमध्ये पण तो पसरलेला असतो. त्यामुळे छोटं जेही काही लक्षण आहे आणि जे नेहमीपेक्षा आपल्या शरीरामध्ये वेगळं वाटत आहे त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी दक्षता घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या, वेळेत हॉस्पिटलमध्ये जा आणि आवश्यक त्या चाचण्या करून घ्या असं मी सांगेन. नक्कीच मला वाटतं डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे की वजन जर कमी होतंय आणि ते अतिरिक्त फार कमी दिवसात कमी होतंय तर त्याच्यात हुरळून न जाता आपण सावधगिरी बाळगणं हे जास्ती आवश्यक आहे. जसं मॅडमनी काही काही आपल्याला छोट्या छोट्या टिप्स दिल्या की डोळ्यामधला एखादा स्पॉट असेल किंवा काही गाठ कुठे लागत असेल तर त्वरित आपण डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे आणि सावधानता बाळगली पाहिजे. या विषयावर आपण अशीच चर्चा पुढेही सुरू ठेवायची आहे. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन आणि या निमित्ताने आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर स्मिता चव्हाण मॅडम. ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्याला त्यांनी वेगवेगळे कर्करोगाचे प्रकार सांगितलेत, पण त्याचबरोबरीने आता मी त्यांना विचारणार आहे की या प्रकारानुसार निदान केलं जातं तर मग ते नेमकं कसं होतं मॅडम, काय सांगाल? हो, प्रत्येक कर्करोग, प्रत्येक अवयवाचा कर्करोग हा वेगळा आहे आणि त्याची उपचार पद्धती, त्याची निदान करण्याची पद्धती ही वेगळी वेगळी आहे आणि ती पद्धती प्रत्येक मनुष्याच्या म्हणजे ज्याला कर्करोग झालेला आहे त्याच्या तब्येतीला जे परिस्थिती लक्षात घेऊन तसं ठरवलेलं असतं. त्यामुळे जर आपण स्तनांच्या कर्करोगाचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनच आपण सगळ्यांना सांगत असतो की प्रत्येक महिलेने महिन्यातून एक 3 ते 5 मिनिटाचा अवधी लागतो. त्या 3 ते 5 मिनिटांचा वेळ काढून जर स्वतःच्या स्तनांमध्ये काही बदल झालेले आहेत का महिन्यातून एकदा तरी त्याच्यामध्ये सेल्फ ब्रेस्ट पाल्पेशन करू शकतात. त्याच्यामध्ये ते निप्पलचा आकार बदलला आहे का, त्याची जागा बदलली आहे का, स्तनांचा आकार बदललेला आहे का, स्तनांमध्ये कुठे गाठी आहेत का, आणि ही 3 बोटं अशी 3 बोटं घेऊन वरून खाली आणि उजवीकडून डावीकडे अशा प्रकारे जर एक 3 ते 5 मिनिटं पाल्पेशन म्हणजे हाताने दाबून बघून आपल्या स्तनांमध्ये काही बदल झालेले आहेत का नेहमीपेक्षा याची नोंद जर केली तर ते माझ्या मते ते एक पहिलं निदान होऊ शकतं आणि मग ते डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. त्याच्यामुळे जर गाठ जरी असेल तरी तो कर्करोगाचीच गाठ आहे असं नाही आहे, पण ते आहे की नाही याची कन्फर्मेशन करायला म्हणलात तसं की 2 ते 3 मिनिटं महिन्याभरातून अवधी आपल्याला आपल्यासाठी काढायलाच हवा. याच्यावरती काही दुसरा इलाज नाहीये. तर हे खूप छान उपाय मॅडमने आपल्याला सांगितलाय. आरसा घरी असतोच आपल्याकडे, तर आरसाच्या समोर उभे राहून हात वर करून आणि हात 3 बोटांनी आणि तसेच झोपून पण आपण पाल्पेशन म्हणजे हाताने आपल्या स्तनांची परीक्षा करू शकतो. काही गाठ असेल किंवा काही अल्सर असेल, स्तनांचा लुक बदललेला असेल म्हणजे त्याच्यामध्ये संत्र्याच्या सालीसारखं ॲपिरन्स जर येत असेल, संत्र्याची साल जशी असते तर तसे खेचलेली स्किन असेल तर असे काही चेंजेस झालेले आहेत का, असे काही बदल झालेले आहेत का ते बघणं महत्त्वाचं आहे. हे स्तनांच्या कर्करोगामध्ये जर पुढील आता जर गाठ आढळली आहे तर पुढील तपासासाठी मग डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला कळतं की मॅमोग्राफी हा एक प्रकार आहे. तो असा एक्सरे सारखाच प्रकार असतो. त्याच्यामध्ये मशिनीद्वारे आपण गाठेचा प्रकार किंवा गाठ कशी आहे ती बघू शकतो. किंवा ही मॅमोग्राफी ही पद्धत आपण स्क्रीनिंगसाठी म्हणजे ज्या नॉर्मल स्त्रिया आहेत किंवा आपण 30-35 वर्षानंतर जर एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून जरी केली तर ती करू शकतो जर काही डाऊट असेल तर. नंतर बायोप्सी हा प्रकार असतो. बायोप्सीमध्ये आपल्याला चित्र त्याच्यामध्ये कळतं की ही कर्करोगाचीच गाठ आहे किंवा नाही.
बायोप्सी एक आहे. हे झालं स्तनाच्या कर्करोगांमध्ये. जर फुफ्फुसाचा कर्करोग म्हटला तर आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर एक्स-रे आणि दुसरं म्हणजे स्पुटम एक्झामिनेशन, म्हणजे थुंकीची तपासणी, सायटोलॉजी आपण बोलत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला कर्करोगाचं निदान कळतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्क्रीनिंगसाठी तर नाही बोलू शकत, पण जर काही हाय रिस्क ग्रुपमध्ये, काही पर्टिक्युलर व्यवसायामध्ये ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आपण बोलतो, तर ॲस्बेस्टॉसिस झालं, आर्सेनिक झालं किंवा निकेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीजमध्ये काम करणारे किंवा त्यांना एक्सपोज झालेलं असेल आणि त्यांना खोकला असेल, त्याच्यामध्ये ते स्मोकिंग पण करत असतील किंवा धूम्रपान आणि इतर एक्सपोजर, अशा ठिकाणी अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण एक्स-रे आणि स्पुटम सायटोलॉजीसाठी बोलत असतो. पचन संस्थेसाठी आपण बघितलं तर याच्यामध्ये बायोप्सी असतं आणि कॉलोनोस्कोपी असतं. तर ह्या ज्या स्कोपीज असतात तर त्या आपल्या आतड्यांमध्ये काही बदल झाले असेल, काही अल्सर असेल किंवा त्याची बायोप्सी घेऊन त्याची निदानासाठी त्याचा उपयोग केला असतो. तर अशा प्रकारे विविध चाचण्या आहेत आणि आपला एक सर्वसाधारण माणसाची एकच त्याच्यामध्ये जबाबदारी आहे की आपल्याला जर काही शंका असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण पुढे जाऊन स्वतःहून निदानासाठी तयार राहावे. नक्कीच. मला वाटतं वेळ न घालवता आपण तातडीने डॉक्टरांशी संपर्क करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्याला कार्यक्रमात मॅडम एक फोन येतोय. आपल्याला शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम, नमस्कार. बोलतोय मी. बोला. पूर्वी काय व्हायचं की फक्त पुरुष लोक तंबाखू गुटखा वगैरे खाल्ले की त्यांना कर्करोग होतोय असं गैरसमज होते. पण आता कसं झालं, काही महिलांना सुद्धा कर्करोग होतोय, पण ते तंबाखू गुटखा वगैरे काही खाईत नसतात, बिडी सिगारेट वगैरे काही ओढत नसतात, पण तरी सुद्धा त्यांना कर्करोग होतं. मग हे कोणत्या कारणामुळे त्यांना कर्करोग होतं महिलांना, आणि त्याचं लक्षणं काय असतात? म्हणजे कर्करोग झाले की आता म्हणजे काय उदाहरण, त्यांना काय स्टार्टिंगला काय अनुभव येतो त्यांना कर्करोग झाले म्हणून, मग त्याचा काय उपाय नाही केला पाहिजे असं प्रश्न बघा मॅडम. नक्कीच नक्कीच. त्यांचा प्रश्न अगदी मला वाटतं सार्थ आहे. कारण पूर्वी असं होतं की व्यसनं झालेली असतील किंवा व्यसनाधीनता जास्त असेल तरच त्या व्यक्तीला कर्करोग जडतो. पण आज आपल्याला असंख्य महिलांची उदाहरणं अशी दिसतात की त्या काही व्यसनं करत नाहीत आणि तरी सुद्धा त्यांना कॅन्सर होतो. मग याची नक्की कारण मीमांसा काय आहे? बरोबर. आता महिलांमध्ये कर्करोग होण्याची कारणं आपण सुरुवातीला जशी म्हटले की 2 गोष्टी आहेत. जनुकांमध्ये बदल जे होतात ते एकतर कर्करोगजन्य पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा वारसा पद्धतीने जे आईवडिलांकडून किंवा नाना नानी आजी आजोबांकडून जे आलेलं असतात. तर ह्या 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत कर्करोग बॉडीमध्ये तयार होण्यासाठी. तर महिलांमध्ये जो कर्करोग असतो तर आपल्या ऑल ओव्हर म्हणजे जगामध्ये पण आणि भारतामध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर हा आता खूप जास्त वाढलेल्या प्रमाणात दिसतोय. आणि दुसरं म्हणजे सर्वायकल कॅन्सर, ग्रीवेचा कॅन्सर. तर या 2 जे महत्त्वाचे कर्करोग आहेत महिलांमध्ये, तर एकाचं तर स्तनांचा कॅन्सरमध्ये तर वारसा हक्काने आलेला आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतो की आईला असेल किंवा यांना असेल तर कदाचित ते जीन्स त्या मुलीमध्ये पण आलेले असतील. आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी दुसऱ्या गोष्टींचा म्हणजे हार्मोनल इन्फ्लुएन्स असतो. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन जे हार्मोन्स आपण ऐकलेले आहेत. तर आता असं दिसतंय की चाइल्डहुड ओबेसिटी म्हणजे लहान मुलांमध्ये स्थूलता ही खूप दिसते. मुलींमध्ये जर ती स्थूलता ओबेसिटी असेल आणि मग त्या कारणामुळे जर स्ट्रीनस एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइज कमी असेल, त्यांची व्यायामाची अभाव असेल तर त्यांची मासिक पाळी लवकर सुरू होते. साधारणतः 13 ते 15 वर्षामध्ये मासिक पाळी सुरू व्हायला पाहिजे, तर ती आता आपण बघतो की 10 ते 12 वर्षात लहान मुलींना सुरू होते. तर जर अर्ली मेनार्की, जर मासिक पाळी लवकर येत असेल आणि मेनोपॉज उशिरा असेल तर तो इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स जे असतात तर ते आपल्या शरीरावर घातक परिणाम करू शकतात आणि त्यामुळे स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आणि जर मुलं नसलेल्यांना किंवा स्तनपान केलेलं नसेल त्यांना, अनमॅरिड जे असतील किंवा नलीपेरे ज्यांना मुलं नाही आहेत आणि मुलं असूनही ज्यांनी स्तनपान केलेलं नसेल किंवा खूप कमी वेळ स्तनपान केलेलं असेल, आता आपण बघतो की 1 किंवा 2 मुलं असतात आणि त्याच्यामध्ये पण जर स्तनपान केलेलं नसेल तर अशा परिस्थितीमध्येही मग कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसतात. पण ते काही असं डायरेक्ट रिझन नाही आहे. पण कमी मुलं, कमी स्तनपान
आणि इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन यांचा जर जास्तीत जास्त प्रमाणात एक्सपोजर अशा सगळ्या गोष्टींमुळे स्तनांचा कर्करोग होतो. तसंच जर ग्रीवेचा कर्करोग जर बघितला, सर्वायकल कॅन्सर, याच्यामध्ये आपल्याला एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असा एक विषाणूचा प्रादुर्भाव जाणवतो. त्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतात. आणि आपली जे पर्सनल हायजीन आपण बोलतो किंवा मासिक पाळीच्या वेळेसची साफ स्वच्छता जी बोलतो, तर जर कपडे वापरत असतील आणि तेच कपडे परत परत धुवून वापरत असतील, इन्फेक्शन झालेलं असेल, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन आपण बोलत असतो, म्हणजे प्रजनन संस्थेमध्ये जे काही इन्फेक्शन होतात, तर त्याच्यामुळेही मग जर एखाद्या महिलेला पांढरं पाणी जात असेल किंवा वेळी अवेळी त्यांना जर रक्तस्राव होत असेल, रजो निवृत्ती आपण बोलतो, मेनोपॉज नंतरही ब्लिडिंग होत असेल, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कर्करोगाचे लक्षणं असल्याचे जाणवतात आणि मग त्याचे निदान व्हायला पाहिजे. लवकरात लवकर जर झालं तर निदान होऊन त्याचे उपचार पण आपण करू शकतो. बरोबर. मला वाटतं डॉक्टर मॅडमनी हे फार महत्त्वाचं सांगितलं की अशा काही जर घटना घडत असतील तर वेळच्या वेळी त्याच्यावर उपचार करून घेतले तर कदाचित होणारा कॅन्सरचा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो. मॅडम, मी इथून पुढे जाते आणि आपल्याला असं विचारते की कर्करोगावरती उपचार जे केले जातात ते नेमके कसे आहेत? कारण आता बऱ्यापैकी हा शब्द जो आहे तो खरं तर खूप भीती निर्माण करणारा होता, पण आपल्याला असंही ऐकू येतं की आता याच्यावरती बऱ्यापैकी चांगले उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ते नेमके कोणते आहेत? हो, आता कर्करोग हा एक खूप मोठा विषय आहे. म्हणजे एका तासामध्ये त्याच्यावर बोलणं हे फार कठीण आहे. आणि निदान, उपचार पद्धती ह्या सगळ्या आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यावर खूप प्रकारचे संशोधन झालेले आहेत आणि नवीन नवीन पद्धती, म्हणजे मी तर सांगेल की प्रत्येक वर्षी एक काहीतरी नवीन ड्रग किंवा नवीन पद्धती उपचाराची येते आहे. तर इथे फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवर असे रिसर्च चालू आहे. पण बेसिकली जर आपण विचार केला की कॅन्सरचे म्हणजे उपचार पद्धती कशी आहे, तर सुरुवातीला डायग्नोसिस झालं की जर स्टेज 1-2 असेल, सुरुवातीच्या काळामध्ये जी फक्त गाठ असेल आणि मग इतर चाचण्या केल्यानंतर असं जाणवलं की त्याचं विक्षेपण झालेलं नाही आहे, मेटास्टॅसिस झालेलं नाही आहे, तर सर्जरी ही महत्त्वाची असते. म्हणजे ती गाठ काढून टाकणं ही महत्त्वाची असते. आणि सर्जरी नंतरच्या केलेल्या त्या अवयवामध्ये जर बायोप्सीमध्ये आपल्याला तो कॅन्सर स्टेज 1चा असेल तर त्याच्यानंतर केमोथेरपी वगैरे कधी कधी नाही दिलं तरी चालतं, फक्त फॉलोअप लागतो. म्हणजे वेळोवेळी इतर चाचणी करत राहाव्या लागतात 6 महिन्याला वगैरे. पण जर तो स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4चा कॅन्सर असेल तर मग बेसिकली काय असतं की कर्करोगाचं जे आपण उपचार करतो तो एक डॉक्टर नाही करू शकत. ही एक टीम असते. म्हणजे त्याच्यामध्ये एक सर्जन, सर्जरी असते, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असतात, ओके, आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असतात. अशी एक सुपर स्पेशालिटी किंवा ही जी कर्करोगाची डॉक्टरांची ही जी टीम असते ते हे एक प्लॅन तयार करतात की त्या माणसाला जे कर्करोगाचे निदान झालेलं आहे त्याची स्टेज कुठली आहे, तो कोणत्या अवयवामध्ये आहे, त्याचा बॉडीमध्ये जर प्रसार झालेला असेल तर तो कुठल्या कुठल्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्यानुसार मग तो प्लॅन तयार करून सर्जिकल ट्रीटमेंट असेल किंवा मग त्याच्यानंतर केमोथेरपी द्यायची की नाही, रेडिएशन थेरपी द्यायची की नाही, आता रिसेंटली इम्युनोथेरपी पण, हार्मोन थेरपी पण आलेल्या आहेत. तर असा सगळा हा जे वेगवेगळ्या प्रकारचा जो उपचार पद्धती आहे ती टीममध्ये बसून सगळ्या चाचण्या झाल्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर ती बसून तशी ती लाईन ऑफ ट्रीटमेंट तशी तयार केली जाते त्या टीममधून. नक्कीच. मला वाटतं ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि डॉक्टर आपला पूर्ण विचार करून जो अंतिम योग्य निर्णय आहे त्याच निर्णयाला येतात आणि मग उपचार करतात. त्यामुळे रुग्णांनी अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाहीये. खरं तर फक्त भारतातच कर्करोगाचं प्रमाण वाढतंय असं नाही. तर मला इथून पुढे मॅडमना विचारायचं आहे की आपल्या देशात साधारण हे प्रमाण कसं आहे आणि इतर देशात सुद्धा हे प्रमाण दिसतं का? मग ते साधारण किती दिसतं, काय सांगाल? हो चैताली, काय आहे ना, आतापर्यंत असं होतं की जागतिक पातळीवर कर्करोग हा 6व्या नंबरवर होता. पण आता काही दशकांपासून तो आता 2ऱ्या नंबरवर गेलेला आहे. तर त्या म्हणजे नवीन कर्करोगाचे रुग्ण म्हणा किंवा कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूंच्या नंबरमध्ये इतर रोगांपेक्षा हा रोग आता खूप भयंकर झालेला आहे. सगळीकडे जागतिक पातळीवर आपण जर म्हटलं तर
एका 2020चं स्टॅटिस्टिक्स आहे, त्याच्यामध्ये असं ग्लोबल कॅन्सर डेटा दाखवतो की 2020 एका वर्षामध्ये 19 दशलक्ष 19 मिलियन केसेस आढळल्या आणि त्याच्यामध्ये 9.9 म्हणजे जवळपास 10 दशलक्ष मृत्यूची नोंद झालेली आहे. तर हा जागतिक नंबर आहे. आणि तसाच जर आपण भारतामध्ये बघितला तर 2020च्या या काळामध्ये आपल्याकडे जवळपास 13 ते 13.5 लक्ष लोकांना असा हा डायग्नोज झालेला आहे कर्करोग. आणि त्याच्यामध्ये मृत्यूचा जर नंबर बघितलं तर तो एक 8.5 लाख म्हणजे 8.5 ते 9 लाखापर्यंत मृत्यूची नोंद झालेली आहे. आणि हा ICMRचा ऑथेंटिक डेटा आहे. आणि या नंबरवरून आपल्याला कळतं की कर्करोग हा आता भयंकरपणे सगळीकडे पसरतोय. मे बी म्हणजे लाईफस्टाईल चेंज म्हणा किंवा राहणीमानातील फरक किंवा कर्करोग सदृश हे जी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जे कारणं आहेत तर त्याच्या लाईफस्टाईलमुळे त्याच्यामुळे जो प्रसार होतो आहे, या सगळ्या कारणांमुळे कर्करोगाचे नंबर्स आणि त्यांची मृत्यूची वाढ होत चाललेली आहे. खरं मला वाटतं आणि याला म्हणजे संपूर्ण देशालाच किंवा जगालाच कर्करोगाने वेढा दिलाय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याचबरोबरीने आणखीन एक मनात प्रश्न येतो की बऱ्याच वेळेला गावागावांमध्ये खरं तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती हे कॅम्पेन होतं, ही जनजागृतीपर कार्यक्रम होतात जसा आजही होतो आहे, पण तरी सुद्धा लोकांमध्ये याविषयीची माहिती मिळत नाही. तर कर्करोगाविषयीची जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला? या दृष्टीने काय विचार आहे आपला? हो, कारण काय आहे की आपला भारत हा विकसनशील देशवरून आता प्रगतीपथावर आहे. आणि अशा ट्रान्झिशनमध्ये असलेल्या देशांमध्ये काय असतं की एक संसर्गजन्य रोगाची सवय लागलेली असते. संसर्गजन्य रोग म्हणजे कफ, निमोनिया, डायरिया आणि जे वेगवेगळे संसर्गजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये काय असतं की आता इन्फेक्शन झालं की 2-3 दिवसामध्ये लक्षणे येतात आणि लगेच मग वॉमिटिंग, डायरिया अशा सिम्पटम्स असतात आणि आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्याच्यामध्ये उपचार घेतो. तर अशी सगळ्यांना ती संसर्गजन्य रोगाची सगळ्यांना ती सवय झालेली असते. पण हे असंसर्गजन्य रोग जे आहेत म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन आणि हे कर्करोग, कॅन्सर, याच्यामध्ये असं असतं की तो रोग आपल्या शरीरामध्ये झालेला असतो पण आपल्याला ते ऑब्व्हियस त्याची लक्षणे नसतात शरीरामध्ये किंवा ती लक्षणे अशी असतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष केली तरी चालतात. त्याच्यामुळे काय आपल्याला एकदम असं म्हणजे कुणाला जुलाब होतात पण असं नाही की तो अंथरुणावर खिळतो, गाठ येते तर ती गाठ सहजपणे आपण कॅरी करू शकतो. तर अशा गोष्टी कॅन्सरमुळे होतात की त्या आपल्याला सहज शक्य असतात की त्याच्यासोबत आपण रोजची जी कामं आहेत ते करू शकतो. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातल्या त्यात अंगावर दुखणं काढणं हे तर सगळीकडे आहे. म्हणजे लोक असे पण बोलतात की मी कोर्टाची पायरी चढली नाही, तसंच मी दवाखान्याची पायरी चढली नाही. म्हणजे असं बऱ्याच लोकांचं असतं की मी दवाखान्याची पायरी कधीच चढणार नाही. पण आता ही परिस्थिती बदलायला पाहिजे, आता ही मानसिकता बदलायला पाहिजे. कारण काय आहे ना की तुम्ही आता 35-40 वर्षाचे झालेले आहेत साधारणतः मी जर सांगते तर तुम्हाला एक रुटीन हेल्थ चेकअप करायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठे काही बदल झालेले आहेत का किंवा एक सिंपल ब्लड काउंट असतो, एक छोटीशी रक्ताची तपासणी असते, कंप्लीट ब्लड काउंट. मी एक एक्झाम्पल सांगते. त्याच्यामध्येही कधीतरी काही गोष्टी आपल्याला अशा कळतात की हां काहीतरी आपल्या शरीरामध्ये कमी आहे किंवा गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपण पुढच्या ज्या हानिकारक गोष्टी आहेत किंवा जीवितला हानी होऊ शकतात अशा गोष्टी आपण प्रतिबंध करू शकतो. त्यामुळे जनजागृती करणं हे खरंच खूप खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी आता वाढतच जाणार आहे. असंसर्गजन्य रोगाचा विळखा वाढतच चाललेला आहे. तर आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रतिबंधात्मक आपण करू शकतो. म्हणजे जर सर्वायकल कॅन्सरसाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरसची वॅक्सिन आहे ती मुलींमध्ये आपण देऊ शकतो. पुन्हा एकदा मला नाव सांगाल प्रेक्षकांना? HPV वॅक्सिन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन. तर बरेचदा असं असतं की काही कॅन्सर हॉस्पिटल्स थ्रू ते कॅम्प केले जातात आणि त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन घडवून आणतात किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये वॅक्सिनेशनचा प्रोग्राम करू जातो. तर हा काही यकृताचा कॅन्सर आपण बोलतो हिपॅटिक कॅन्सर, त्याच्यासाठी पण हिपॅटायटिस B ची लस असते. तर अशा प्रतिबंधक गोष्टी करू शकतो. त्याच्यासाठी जनजागृती करू शकतो. मासिक पाळीच्या वेळेसची स्वच्छता ही फार गरजेची आहे.
तर अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण जनजागृतीमुळे लोकांना सांगू शकतो, शिकवू शकतो आणि बरीचशी जीवितहानी टाळू शकतो. नक्कीच मला वाटतं डॉक्टर मॅडम इतका खूप छान आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि खूप महत्त्वाचा सल्ला आपल्याला त्या या ठिकाणी देतात की वयाच्या साधारण 35 नंतर आपण आपल्याकरता हा वेळ नेमून दिला पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण बारकाईने तपासून बघितल्या पाहिजेत, तर कदाचित आपल्याकडून होणारा हलगर्जीपणा टाळून प्रतिबंध करता येणं शक्य आहे. डॉक्टर मॅडम मला असं विचारायचं आहे की असं काही आहे की काही जणांना हा धोका जास्ती संभवतो आणि काही जणांना कर्करोगाचा धोका नाही, तर असा काही फरक दिसतो का आपण जगत असताना किंवा काही रुग्ण बघताना, असं काही तुमच्या लक्षात आलंय का? हो हो, कसं आहे ना, कर्करोग हा फार मजेशीर रोग आहे. म्हणजे जर आता असे काही काही उदाहरण असे आहेत की आपण एखाद्याचा कर्करोग स्टेज 3, स्टेज 2, स्टेज 3 ला पकडलेला आहे, तरीही त्यांची 5 इयर सर्वायवल म्हणा किंवा त्यांना जो आयुष्य मिळतं तो चांगल्या प्रकारे ते बरीच वर्ष जगतात. आणि काही काही स्टेज 1, स्टेज 2 मध्येही चांगल्या प्रकारे सर्जरी झालेली आहे किंवा किमोथेरपी दिलेली आहे, तरीही काही वर्षांनी परत तो कॅन्सर आपल्याला, त्या कर्करोग तो परत आलेला दिसतो. त्यामुळे हे फार अनप्रेडिक्टेबल आहे असं मी सांगू शकते. आणि कुठलाही कर्करोग कोणाच्या एकाच्या शरीरामध्ये कसा वागतो तो त्याच प्रकारे दुसऱ्याच्या शरीरामध्ये पण तसाच त्याचा प्रसार होईल किंवा त्याच्यामुळे तेवढाच नुकसान होईल किंवा तो लवकर आटोक्यात येईल हे सांगणं थोडंसं अजूनही कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाचं शरीर किती तसं त्याला प्रतिकार करतो, त्या कॅन्सरच्या पेशींना कसं नियंत्रणात ठेवतो हे प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे अवलंबून असतं. त्यामुळे आपण नक्कीच असं सांगू शकतो की एक प्रकारचा कर्करोग हा किती लोकांना सामान्यपणे सगळ्यांना एकाच प्रकारे त्रासदायक ठरेल असं सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात आपण कसा त्याला प्रतिबंध करायचा हे तुम्ही खरं तर मगाशी आम्हाला सांगितलंच आहे की स्त्रियांनी विशेषतः कुठली काळजी घ्यायची मासिक धर्माच्या वेळेला किंवा रजोनिवृत्तीनंतर असेल, तर त्याचबरोबर आणखीन काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का मॅडम की ज्याच्यामुळे आम्ही कर्करोगाच्या वरती थोडंफार तरी नियंत्रण ठेवू शकतो की रोजच्या जीवनशैलीमध्ये असतील तर असे काही उपाय आपल्याला देता येतील का? हो हो, नक्कीच. कारण काय आहे ना, हे प्रतिबंधात्मक उपायच आपल्याला वाचवणारे आहेत. आता जस्ट एक स्लाइड मी ह्याच्यावर आहे, तर किती सिव्हिअरिटी आहे या कर्करोगाची. म्हणजे बघा, आत्ताही हे करंट स्टॅटिस्टिक्स आहे की प्रत्येक 8 मिनिटाला एक सर्वायकल कॅन्सरनी एक स्त्री मरण पावते. म्हणजे हा म्हणजे अत्यंत असा सिरियस प्रॉब्लेम असल्यासारखा. 2 महिलांमध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर 1 महिलाचा मृत्यू होऊ शकतो. जर तंबाखूसारखे पदार्थ आपण सेवन करत असेल तर त्याच्यामध्ये पण मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. मी त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून सांगायला विसरले की जागतिक पातळीवर जर मागच्या 5 वर्षांमध्ये किती कर्करोगाचे रुग्ण आढळले तर त्याचा आकडा 50 मिलियनपेक्षा पण जास्त आहे. आणि त्यापैकी भारतात 2.7 मिलियन म्हणजे 3 मिलियन पर्यंत लोक एका एनी पर्टिक्युलर मोमेंट एका वेळेला आपल्याला दिसू शकतात की 3 ते 4 मिलियन लोक आपल्याला कॅन्सरग्रस्त दिसतात. तर त्याच्यामुळे आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे की प्रतिबंधात्मक उपाय करणं प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक पुरुषाचं हे स्वतःची एक जबाबदारी आहे की कुठले आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. आपण किती रिस्कमध्ये आहोत, आपण एखाद्या ऑक्युपेशनमध्ये जर असू, व्यवसायामध्ये असू आणि त्या व्यवसायामध्ये आपल्याला रेडिएशन म्हणा किंवा कुठले कर्करोगजन्य पदार्थांचा जर आपल्यावर त्याचा हे होत असेल तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, तर हे आपल्याला नक्कीच बघायला पाहिजे. म्हणजे स्मोकिंग करणं, तंबाखूचे पदार्थ टाळणं, एक्झरसाइज व्यायाम करणं, ताजी फळे फळभाज्या ते खाणं, ना की ते डब्बाबंद सॉल्टेड पदार्थ बाहेरचे खाणं, जंक फूड ते टाळायला पाहिजे. आणि घरी बनवलेलं जेवण, ऑफिसमध्ये जात असतानाही घरचा डब्बा घेऊन जाणं, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचं जर पालन केलं तर नक्कीच आपण बऱ्याचशा गोष्टी टाळू शकतो, कर्करोग टाळू शकतो किंवा त्याची सिव्हिअरिटी तरी कमी करू शकतो. नक्कीच मला वाटतं बदललेल्या जीवनशैलीत डॉक्टरांनी दिलेल्या या ज्या सूचना आहेत की घरचं खाणं, ताजं खाणं, व्यायाम जसा जमेल तसं करणं, शक्यतो जे पॅक फूड आयटम आपण म्हणतो ते न खाणं, तर ह्या गोष्टी जर केल्या तर
त्यातल्या त्यात आपल्याला प्रतिबंध करता येऊ शकतो. कर्करोग हा खरं तर शब्दाचीच इतकी धास्ती वाटते, भीती वाटते आणि आपण जे काही वाचतो त्याच्यातून डॉक्टर मॅडम असं विचारायचं आहे की कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का? काय सांगाल याविषयी? हो हो नक्कीच. म्हणजे मी तर सांगेल की जर स्टेज 1ला डायग्नोज झाला असेल तर बऱ्याच परिस्थितीमध्ये बऱ्याच अवयवांमध्ये कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि असे बरे झालेले रुग्ण आपल्या आजूबाजूला आहेतही. तर स्तनांचा कॅन्सर त्यातला त्यात हा जर लवकरात लवकर पकडला गेला, जसं मी बोलले 3 ते 5 मिनिटं लागतात कुठल्याही स्त्रीला ते आपल्या तपास करायला आणि तो जर ती गाठ आणि ते काही लक्षणे असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आपण लवकर त्याचे उपचार सुरू केले तर नक्कीच त्या स्त्रीला चांगल्या प्रकारे पुढे कर्करोग रहित आयुष्य आपल्याला त्यांना मिळू शकतं. तर बरेच फर्स्ट स्टेजमध्ये बरेच कर्करोग हे चांगल्या प्रकारे क्युअर होऊ शकतात. पण जर स्टेज 2 स्टेज 3 असेल तर मग त्यांच्यामध्ये आपल्याला किमोथेरपी रेडिएशन थेरपी असं देऊन चांगली लाईफ म्हणजे गुड क्वालिटी ऑफ लाईफ आपण जे बोलतो तर चांगल्या प्रकारे आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे काही वर्ष अजून पुढे हे आपण चांगल्या प्रकारे त्यांना रुग्णांना देऊ शकतो. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन ट्रीटमेंट पद्धती आलेल्या आहेत. मी त्याच्याकडे येणारच होते की या विषयात काही नवीन संशोधन झालंय का किंवा काही अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत का नव्याने की ज्याची तुम्ही आम्हाला माहिती द्याल? हो, तर भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर खूप नवीन प्रयोग सुरू झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे, एक इम्युनोथेरपी आणि स्टेम सेल थेरपी अशा आहेत. तर काय असतं की कर्करोगामध्ये आपली जी इम्युन सिस्टीम आहे तर कर्करोग जसं मी बोलले की हा रोग बोलायचा की नाही, कारण हे अनियंत्रित पेशींची वाढ आहे आणि ती अनियंत्रित पेशींची वाढ, त्या पेशी पण ह्या नॉर्मल सेलच असतात पण त्यांची अनियंत्रित वाढ झालेली असते. त्यामुळे आपली जी इम्युन सिस्टीम आहे तर ते लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइट्स वगैरे बोलतो, तर ते लिम्फोसाइट्स आपले पोलिसमॅन म्हणून काम करत असतात बॉडीमध्ये आणि जिथेही काही फॉरेन बॉडी असेल किंवा असा कुठला एक असा पदार्थ असेल की अशा पेशी असतील की ज्या आपल्या शरीराच्या नाही आहेत त्या लगेच तिथे जाऊन त्याला मारतात किंवा तिथे त्याची वाढ होऊ देत नाही. पण हे जे टी लिम्फोसाइट्स आहेत ते कॅन्सर पेशींना ओळखतच नाही, कारण त्यांना हे वाटतं की हा आपल्याच शरीराचा भाग आहे, आपल्या शरीराच्या पेशी आहेत. मग आता इम्युनोथेरपी काय करते की या टी लिम्फोसाइट्सना त्या कॅन्सरच्या पेशी ओळखण्यासाठी मदत करतात. बरोबर. तसेच स्टेम सेलमध्ये, बोन मॅरोमध्ये आपण आपल्या शरीरातले जे प्रतिकारक शक्ती जी बोलतो जे सेल्स असतात लिम्फोसाइट्स ते बोन मॅरोमध्ये डेव्हलप होतात WBC म्हणजे श्वेतपेशींच्याद्वारे आणि त्यांचे नंबर्स वाढवून ती रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त बूस्ट करण्यासाठी आपण स्टेम सेल्स, इम्युनोथेरपी अशी नवीन नवीन पद्धती आता जागतिक पातळीवर त्याच्यावर संशोधन सुरू आहे. एक एक्झाम्पल होतं की एक स्टेज 4 मध्ये असलेले स्तनांचा कर्करोग असलेली एक स्त्री होती आणि त्याच्यामध्ये असं होतं की आता आपण काहीच करू शकत नाही. स्टेज 4 खूप जास्त स्प्रेड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना फक्त एक चांगली क्वालिटी ऑफ लाईफ किंवा पॅलेटिव्ह केअर देऊ शकतो, पण याच्या पुढे काही करू शकत नाही. पण जेव्हा त्यांच्यामध्ये आपण एक काहीतरी 90 अब्ज अशी ती लिम्फोसाइट्स त्यांचे स्टेम सेल्स मधून ते प्रतिकारक रोगशक्ती असलेल्या पेशी त्यांना दिल्या गेल्या तर त्यांचा तो कॅन्सरचा प्रकार कमी कमी होऊन त्या अजूनही आता चांगल्या प्रकारे आयुष्य जगत आहेत. मला वाटतं आणि ही फार मोठी जमेची बाजू आहे की बरेच वेळेला कर्करोगाने ग्रस्त अशी कुटुंब बघायला मिळतात आणि त्यांनी ही कुठेतरी आता डॉक्टर मॅडमनी सांगितलेली गोष्ट नक्की विचारात घ्यायला हवी. मॅडम, मला ह्यालाच धरून हा प्रश्न विचारायचा आहे की रुग्णाचे जे घरचे आहेत, कुटुंबीय आपण ज्यांना म्हणतो, तर त्यांनी उपचारादरम्यान साधारण काय भूमिकेमध्ये असायला हवं? कारण आधीच घरातला रुग्ण हा घाबरलेला असतो आणि मग त्याच्यात त्यांची भूमिका काय असायला हवी? जसं आता स्लाइडवर दाखवते, कर्करोग झालेला स्त्री किंवा पुरुष हे फक्त त्यांचाच रोग नसून तो रोग हा त्या कुटुंबाचा रोग बनून जातो. कुटुंबाचाच नव्हे तर तो एक सामाजिक एक बांधिलकी, एक जबाबदारी होऊन जाते. त्यामुळे मग त्या स्त्री किंवा पुरुषाची फॅमिली आणि त्याचे दूरचे नातेवाईक आणि इतर समाजामधले
लोक यांनी त्यांना आधार देणं खूप 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 गरजेचं आहे. कारण ते जे मोटिवेशन आहे, तो जो विल पॉवर आहे, हे कर्करोगाच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. जर आपला विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर आपण कुठल्याही गोष्टींवर मात करू शकतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला आणि आपल्याला जर फॅमिलीचा सपोर्ट आहे हे लक्षात असेल तर मग तो मनुष्य त्याला जगण्याची अजून ताकद मिळते. त्यामुळे फॅमिली सपोर्ट, समाजाचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे त्या माणसाला खरंच चांगलं आयुष्य जगता येईल आणि चांगली आरोग्यदायी काही वर्ष तरी त्यांना चांगल्या प्रकारे काढता येईल. नक्कीच नक्कीच. खूप छान आपण इथे मार्गदर्शन आम्हाला करतात मॅडम. मला असं विचारायचं आहे की शासकीय पातळीवरती या विषयावरती काही कार्यक्रम राबवले जातात का? तर ह्याचीही आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे. हो, 1975 किंवा त्याच्या आधीपासूनही कर्करोगावर चांगल्या प्रकारे काम सुरू झालेलं आहे. एव्हाना राष्ट्रीय कर्करोग कार्यक्रम हा देशाचा कार्यक्रम सुरू झाला आणि मग त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या. आणि आता रिसेंटली असं आहे की जो नॉन कम्युनिकेबल असंसर्गजन्य रोगाचा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्येच कर्करोगही इन्क्लूड केला आहे. म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर दी कॅन्सर, डायबिटीज, स्ट्रोक आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस असे म्हणजे हे 4-5 जे असंसर्गजन्य रोग आहे आणि जे खूप प्रमाणात वाढत आहेत त्यांचं एकत्रीकरण करून त्याच्यासाठी तळागाळातल्या लोकांपर्यंत सगळे ज्या सर्व्हिसेस आहेत, हेल्थ सर्व्हिस आहेत, ते पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम एकत्रित केला गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनजागृती करणे. असंसर्गजन्य रोगासाठी जनजागृती करण्यासाठी गव्हर्नमेंट थ्रू फंड्स दिले जातात. खाजगी संस्थांमार्फत जनजागृती किंवा स्क्रीनिंग आपण चाचणी प्रक्रिया म्हणजे खूप मोठ्या जनतेमध्ये जाऊन करू शकतो. आणि वेगवेगळे कार्यक्रम राबविले जाऊ शकतात. म्हणजे शहरातच नाही तर गावोगावांमध्येही ह्या सगळ्या राबविल्या जातात. आणि या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीत एक आहे निदान आणि उपचार पद्धती. आणि मी जसं बोलले की इट्स अ टीम वर्क. म्हणजे 3-4 डॉक्टरांची टीम लागते. तर ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स तयार करणे. म्हणजे रिसेंटली आता या फोटोमध्ये दिसतंय की माननीय पंतप्रधान साहेबांनी एकाच दिवशी 7 कर्करोगाचे हॉस्पिटल्स इनॉग्रेट केलेले आहेत आसाममध्ये. मला वाटतं आणि फार मोठी गोष्ट आहे की एकाच दिवशी एवढी रुग्णालय आपल्याकडे सुरू केली गेली आणि याच्यापेक्षा आणखीन मोठी जनजागृती काय असेल. खरं, कारण हा कर्करोगाचा हा जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा इतर असंसर्गजन्य रोगाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर त्वरित उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. आणि ते कुठेतरी शासकीय स्तरावर पण त्याच्यावर लक्ष दिलं जात आहे. तर हे खूप खूप गरजेचं आहे आणि लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग करावा. लोकांनी त्याच्यावर स्वतः पुढे येऊन आपली तपास करून घेऊन चाचण्यांमध्ये सहभाग घेऊन आणि जनजागृती करून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. मला वाटतं मॅडम आपल्याकडे खरं तर तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे विषय खरंच खूप मोठा आहे पण आपण खूप कमी वेळात खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला करताय. तर अगदी जाता जाता एक प्रश्न मला विचारायचा आहे की जागतिक पातळीवर कर्करोग प्रतिबंधासाठी काही उपाययोजना सुरू आहेत का? अगदी थोडक्यात काय सांगाल? हो, आता जसं आजचा दिवस आपण सेलिब्रेट करतो आहे की राष्ट्रीय जनजागृती दिवस. हा दिवस डॉक्टर हर्षवर्धन सरांनी का केला आहे की आज मॅडम मॅरी क्युरी यांचा तो जन्मदिवस आहे म्हणून आपण सेलिब्रेट करतोय. आणि त्यांनी काय केलंय तर त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. कशासाठी तर रेडिएशन थेरपीसाठी. तर त्यांनी रेडियम आणि पोलियनियम असे हे रेडिएशनचे जे प्रकार आहेत त्यांनी ते संशोधन करून रेडिएशन थेरपी अस्तित्वात आणली आहे. त्याच प्रकारे 4 फेब्रुवारीला पण आपल्याकडे कर्करोग दिवस तो जागतिक पातळीवर असतो. तर इंटरनॅशनल कॅन्सर सोसायटी म्हणा किंवा इतर जागतिक पातळीवरचे वेगवेगळे जे कार्यक्रम चालवले जातात त्याच्यामध्ये संशोधनाला फार फार महत्त्व दिले गेलेले आहेत आणि नवीन नवीन प्रकारच्या उपचार पद्धतींवर जास्त प्रकाश पाठवत आहे. नक्कीच. मला वाटतं म्हणजे इथून कुठेतरी आपल्याला आशेचा किरण मिळाला असं म्हणायला हरकत नाही की येणाऱ्या काही दिवसात यावर जनजागृती होईल आणि
मॅक्झिमम पेशंट्स जे आहेत ते बरे होतील किंवा त्यांना कर्करोगाचा धोका संभवणार नाही. मॅडम, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आमच्यासाठी आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला डॉक्टरांच्याच कडून मिळालं, त्याबद्दल संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. असंच पुन्हा आपण पुढच्या एका नवीन भागात भेटणारच आहोत एका वेगळ्या विषयासह. आणि तोपर्यंत सगळ्यांना एवढंच सांगते की आजच्या दिवसानिमित्त जागरूक रहा, सावध रहा आणि स्वतःच्या तब्येतीला जपून रहा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.